नमस्कार, लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने अभिनेता सुबोध भावेने सर्व रसिक प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाने छाप उमटवली आहे। त्याने गेल्या काही वर्षात केलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला। बालगंधर्व, लोकमान्य टिळक यांसारख्या प्रभावी भूमिका त्याने रुपेरी पडद्यावर साकारल्या आहेत। त्याच्या या सुवर्ण आठवणींना एका पुस्तकाचे स्वरूप देण्याचा निर्णय सुबोध भावेने घेतला आहे। सुबोधने त्याच्या 4 चित्रपटातील प्रवासावर एक पुस्तक लिहिले आहे। घेई छंद असे या पुस्तकाचे नाव असून लवकरच या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई आणि पुण्यामध्ये होणार आहे। बालगंधर्व, लोकमान्य टिळक, कट्यार काळजात घुसली यांसारख्या चित्रपटातून मराठी मनाला समृद्ध करणारा प्रवास सुबोध भावे त्याच्या या पुस्तकातून उलगडताना दिसणार आहे। 9 नोव्हेंबरला मुंबईत तर 12 नोव्हेंबरला पुण्यामध्ये सुबोध भावेच्या घेई छंद या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे। 9 नोव्हेंबरला सुबोध भावेचा वाढदिवस असतो, तर 12 नोव्हेंबरला त्याच्या महत्त्वाची भूमिका असणाऱ्या कट्यार काळजात घुसली या चित्रपटाला 1 वर्ष पूर्ण होत आहे। त्यामुळे या तारखा पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ठरविण्यात आल्याचे सुबोधने सांगितले। दरम्यान मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अधिक बातम्यांसाठी भेट द्या लोकसत्ता.com ला।